शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचाराचे नतमस्तक होऊन आज इथे शिवसेना नेते, सामनाचे संपादक, निर्भीड नेते आमचे हे सकाळी 10 वाजता आल्यानंतर भाजपची पळापळ होती दिवसभर. अशा संजय राऊत साहेबांच्या विरोधामध्ये भाजपवाल्यांनी काल आंदोलन केलं, पुतळा दहन केला. मला एकच इशारा द्यायचा आहे, भाजपमध्ये सत्तेत आलेले एक रोहिणी तडवळकर सोडून बाजूचे सगळे जे पानगुळे आहेत मी बघता अनगरमध्ये आज ज्याच्या बापाने दरोडे घातला ते दरोडेखोर ते संजय राऊतांचा पुतळा घालू शकतो. परंतु मला एक भाजपच्या या पालकमंत्र्यांना सुद्धा आव्हान आहे, जे व्यभिचारी लिंग पिसाळ माणूस आहे ते या जिल्ह्याचं पालकमंत्री पद कसं काय बघू शकतं. या महापालिकेमध्ये नाल्यामध्ये भ्रष्टाचार आहे, रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार आहे, आरोग्य कामात भ्रष्टाचार आहे, दूषित पाण्यामध्ये 40 लोक ऍडमिट आहेत, एक महिला मेली आहे. याच्याकडे तुमचं दुर्लक्ष नाही. बालाजी सरोवर बसता रात्रभर काय करताय सगळं या शहराला माहित आहे. त्यामुळं संजय राऊत साहेब तर लांबच राहिले. सोलापूर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी, शिवसैनिकांच्या नादाला लागू नका. तुम्हाला शिवसेना सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आज संजय राऊत साहेबांना शिवसेनेच्या वतीनं दुग्धाभिषेक करतोय, त्यांचा निषेध करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. संजय राऊत साहेब यांनी जे पालकमंत्र्याला बोलले त्यांना एवढं मिरची लागली, त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलंय. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक उपस्थित आहोत. वास्तविक पाहता संजय राऊत साहेबांनी सुरुवात केली नव्हती, आपल्या पालकमंत्र्यांनी सुरुवात केली. शिवसेना अभिजित तिपकेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार एवढं घृणास्पद वक्तव्य हे पालकमंत्र्याचं होतं. त्याचा निषेध करण्यासाठी उद्धव साहेब राऊत साहेबांनी हे नॅचरल बोललेलं आहे. कारण शिवसेना हे एका सामान्य माणसाचं नाही, करोडो हिंदुत्वांचं नेतृत्व करणारं संघटन आहे. अशा संघटनेबद्दल बोलायची हिंमतच ह्या पालकमंत्र्यांनी कसं केलं त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं उपस्थित आहेत. आणि खरोखरच या पालकमंत्र्याला स्वतः समजायला पाहिजे तुमचं कार्यक्षेत्र किती, तुम्ही बोलता किती. तुम्हाला फक्त सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि तुम्ही शिवसेनेसारख्या एका प्रबळ संघटनेवर बोलता. हे तुम्हाला जगाची नाही तर मनाची लाज वाटायला पाहिजे. कारण शिवसेना ही एका माणसाची नाही, संपूर्ण महाराष्ट्रात तळागाळापर्यंत शिवसेना पक्ष हे विस्तारलेला आहे. आणि तुम्ही आमचे नेते फोडता आणि आमच्या नेत्याच्या जीवावर ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला चालता येत नव्हतं तेव्हा आमच्या बाळासाहेबांचं बोट धरून तुम्ही महाराष्ट्रात आला आणि तुमचं संघटन वाढवला आणि तुमच्या सर्व शिवसेनेच्या बळावर आज सत्ता आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते, आमच्या सामनाचे संपादक, या लोकसभेमध्ये देशाचा आवाज उठवणारे संजयजी राऊत साहेब यांच्या विरोधात काल भाजपने पुतळा दहन केला आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये मुलाखत दिले. काही आमदार, नव्या आमदारांनी काही मुलाखत दिले की संजय राऊत असे आहेत तसे आहेत. अरे बाबा, तुला गेल्या महापालिकेत तुझे घरचे 16 नगरसेवक आम्ही केले आमच्या पक्षाच्या चिन्हावर. तू काय केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेच्या नावावर हजारो कोटी पैसे कमवला, तू त्यांचा होऊ शकला नाही, आमचा होऊ शकला नाही, तू भाजपचा का होऊ शकतो. असं त्या आमदाराला माझं आव्हान आहे. आणि ते पालकमंत्री विकासात्मक असं म्हणत असतात, विकास करणारे पालकमंत्री म्हणतात. ज्या माणसावर वीज चोरीचे गुन्हे आहेत, ज्या माणसावरती त्यांच्या जिल्ह्यामध्ये लिंग पिसाट, व्यभिचारी म्हणून त्यांच्यावर गुन्हे आहेत, अशा माणसाने या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होऊ नये. या महापालिकेमध्ये महापौरच्या माध्यमातून स्थायी समिती चेअरमन चाकोतेताई त्यांचा प्रचंड भ्रष्टाचार आहे, करोडोचा भ्रष्टाचार आहे, रस्त्यात भ्रष्टाचार आहे, नाल्यामध्ये गाळामध्ये भ्रष्टाचार आहे. ह्या पालकमंत्र्यांनी त्याच्याकडे लक्ष घ्यावं. तुम्हाला जर कामच करत असेल, तुम्ही या शहरातले अवैध धंदे, डान्स बार, गुटखा मटका सगळं बंद करा. मग तुम्ही आम्हाला शहाणपणी शिकवायला या, मग आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. तुम्ही असंच जर आमच्या नादी लागलात, राऊत साहेब तर लांब राहिले. सोलापुरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक तुम्हाला भास आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही असंच भ्रष्टाचार करत राहिला तर सोलापूर शहर बंद पुकारून तुमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीतर्फे आंदोलन पुकारू. म्हणजे संजय राऊत यांनी शिवी दिली आहे माध्यमांसमोर बोलताना, त्या शिवीचं समर्थन करताय का तुम्ही? अहो, चित्रावा काय म्हणले तुम्ही ऐकता, माझ्या पायाला 56 बांधून फिरते म्हणजे त्याचा काय अर्थ आहे का नाही. त्याला तुम्हाला नुसतं येड जाऊ म्हणलं की एवढा लागला झोंबला तुम्हाला. मी तर म्हणतो येड जावा नाही, लिंग पिसाट आहे, व्यभिचारी आहे, भ्रष्टाचारी आहे. बालाजी सरोवर बसून तुम्ही काय करता वरच्या मजल्यावर या सोलापूर शहरातल्या सगळ्या जनतेला माहीत आहे. पालकमंत्री काल उत्तर दिले, कोण संजय राऊत? राजा राऊत तर माहीत आहे ना.
संजय राऊत शिवसेनेचे नेते आहेत, 1 वर्ष जेलमध्ये बसले, 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही. असा कणखर नेता म्हणजे शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेता खासदार म्हणजे सामनाचा संपादक. सामना निघाला की जगामध्ये तुमच्या मीडियामधून सामना जागरलेख प्रसिद्ध होत असतात ते संजय राऊत आहेत. तुम्हाला फक्त इतका राजा राऊतच माहिती आहे. तुम्हाला जे बाहेरच्या पक्षातून आलेले, जे अनगरचे गुंड लोक, 3 पिढ्यामध्ये दरोडे घातलेले लोक, ते तुम्हाला माहिती आहेत. संजय राऊत कसं माहिती असतील? बरोबर आहे ना. आणि तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत? तुम्ही बाहेरून आलात राष्ट्रवादीमधून. इथले जे आता महापालिकेमध्ये 87 नगरसेवक आले, त्यातले 62 नगरसेवक बाहेरून विकत घेतलेले बांडगुळे लोक आहेत. मूळ ओरिजिनल रोहिणी तळवळकर सोडलं तर इथं कोणच नाही शिल्लक. ओके.